जय सद्गुरू कविताचे ब्लॉग अँड रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुमच्या सोबत शेवग्याच्या भाजीची रेसिपी शेअर करत आहे। एक कांदा कापून भाजायला ठेवला आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी शेवग्याच्या शेंगा कुकर मध्ये वाफवून घेते। कुकर मध्ये मी तेल टाकलं आहे। हे जिरं तडतडल्यावर शेवग्याच्या शेंगा, थोडी हळद, आणि पाणी थोडं। जेवढी पण भाजी बनवतो ना, भाजीमध्ये जेवढं पाणी लागते तेवढं पाणी। कांदा पण भाजला गेला आहे आणि ही खोबरं, भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, लसण, अद्रक, लाल मिरची पावडर आणि धने जिरे पावडर। तर मी मसाला मिक्सर मधून काढून घेते। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। मसाला चांगला तेलात परतवून घेते। मी टाकते गरम मसाला। मसाला पण परतून झाला आहे, बघा असं तेल सुटलेलं आहे। आता मी टाकते मसाल्याचं पाणी। आता मी यामध्ये टाकत आहे शेवग्याच्या शेंगा वाफवलेल्या। बघा अशी रश्शावाली भाजी तयार आहे शेवग्याची। आता मी उकळी येऊ देते छानपैकी। मीठ तर मी अगोदर टाकलेलंच आहे। तर बघा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। तर भाजी बनवून तयार आहे। थोडा कोथिंबीर, भाजी अशी बनवून तयार आहे। तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज मला सपोर्ट करा। तर मी व्हिडिओ इथेच संपवते। बाय।